नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। आरोग्य विभाग भरती 2026 ची नवीन भरती निघालेली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी जाहिरात आली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कुठे भरायचा, अर्ज कधीपासून भरायचा, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। राष्ट्रीय आरोग्य विभाग भरती 2026 ची ही भरती निघालेली आहे। पद संख्या इथे 10+ जागा आहेत। वेतन तुम्हाला 20,000 ते 60,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी मिळणार आहे। अर्ज पद्धती ऑफलाईन पद्धतीने करायची आहे आणि परीक्षा न देता मिळेल नोकरी। बघा इथे कुठल्या प्रकारची परीक्षा नसणार आहे, डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूद्वारा तुमची इथे निवड केली जाणार आहे। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही पण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तर तुम्हाला संपूर्ण या जॉबबद्दलची माहिती सविस्तरपणे समजेल। जिल्हा परिषद आरोग्य विभाग भरती 2026 ही भरती आहे। पदाचे नाव आहे हॉस्पिटल स्टाफ। या पदासाठी इथे भरती होणार आहे। 10+ जागा आहेत। अर्ज करण्याचा कालावधी 24 जुलै 2026 पर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता। परीक्षा शुल्क खुला प्रवर्गासाठी 500 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 250 रुपये इथे अर्ज शुल्क आहे। 18 ते 65 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। वेतन श्रेणी तुम्हाला इथे 60,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। नोकरीचे ठिकाण कुठे आहे, संभाजीनगर महाराष्ट्र इथे नोकरी असणार आहे। अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही संपूर्ण सविस्तर माहिती पाहू शकता। अर्ज हा तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे। निवड प्रक्रिया ही मुलाखतीद्वारे होणार आहे आणि शैक्षणिक पात्रता 10th आणि 12th आणि पदवी पास उमेदवार इथे अर्ज करू शकतात। त्यानंतर आपण संपूर्ण सविस्तर माहिती PDF नोटिफिकेशन मध्ये पाहणार आहोत। पद भरती निवेदन राष्ट्रीय आरोग्य अभियान छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या अंतर्गत इथे भरती निघालेली आहे। राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत महानगरपालिका छत्रपती संभाजीनगर करिता हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना SBT अंतर्गत वैद्यकीय अधिकारी या संवर्गातील रिक्त पदाची कंत्राटी पदभरती इथे करार तत्वाने प्रक्रिया राबवण्यात येत आहे। सदर पदभरती जाहिरात पदाची संख्या, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अर्हता, अनुभव, सामाजिक आरक्षण, नियुक्ती ठिकाण, अर्जाचा नमुना, नियम अटी या संपूर्ण माहिती बद्दलचा PDF किंवा अटी शर्ती या संकेतस्थळावरती उपलब्ध आहे आणि PDF हा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मिळेल तुम्हाला। बघा ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे आणि या दिवसापासून या फॉर्म सुद्धा तुम्हाला दिलेला आहे। ते सगळ्या कागदपत्रासह तुम्ही इथे अर्ज करू शकता किंवा वॉक इन इंटरव्ह्यूसाठी सक्षम येणं गरजेचं आहे। बघा हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका या अंतर्गत थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आलेले आहे। तर तुम्ही डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जायचं आहे। पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी MBBS यांच्यासाठी 10 पदे आहेत। MBBS मर्यादा 70 वर्षापर्यंत तुम्ही इथे अर्ज करू शकता। 60,000 तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे। शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य देण्यात येणार आहे। हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना SBT इथे तुमचे इथे नियुक्तीचे ठिकाण असणार आहे। जागा प्रवर्ग SC साठी 1, ST साठी 1, VJA साठी 1, OBC साठी 2, SCBC साठी 1, EWS साठी 1, ओपन साठी 3 असे इथे जागा असणार आहेत। तर तुम्ही इथे डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यूसाठी जाऊ शकता। बघा डायरेक्ट फुल टाइम असणार आहे। 24/7/2026 रोजी डायरेक्ट वॉक इन इंटरव्ह्यू होणार आहे 11 ते 3 या टायमिंगमध्ये। तर तुम्ही संपूर्ण डाटासोबत किंवा संपूर्ण डॉक्युमेंट्स घेऊन तिथे डायरेक्ट जायचं आहे। तर ॲड्रेससुद्धा दिलेला आहे। ॲड्रेस बघा, डाटा सेंटर सिटी, मार्बल बिल्डिंग, निराल बाजार, छत्रपती संभाजीनगर इथे तुम्हाला डायरेक्ट थेट वॉक इन इंटरव्ह्यूचं आयोजन करण्यात आलेलं आहे। तिथं डायरेक्ट जायचं आहे। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500 रुपये आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 250 रुपये धनांक म्हणजे डिमांड ड्राफ्ट काढणे गरजेचं आहे आणि त्यानंतर तुम्ही तिथे जाऊ शकता। बघा औरंगाबाद सिटी अर्बन हेल्थ सोसायटी म्युनिसिपल कॉर्पोरेशन औरंगाबाद या नावाने तुम्हाला डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे। आणि जे 60 वर्षावरील अर्जदार आहेत त्यांना शारीरिक म्हणजे फिजिकल फिटनेस सुद्धा गरजेचा आहे। तर तुम्ही तिथे फिजिकल फिटनेस देणं गरजेचं आहे आणि कुठल्याही प्रकारची तुमच्यावर गंभीर गुन्हा किंवा काही दाखल झालेला नसावा तर तुम्ही इथे अर्ज करू शकता। उपरोक्त नमूद केलेल्या 11 महिने 29 दिवसासाठी कंत्राटी तत्वावर करार पद्धतीने इथे भरती होणार आहे। ही भरती राज्य शासनाची पदे निवड कंत्राटी स्वरूपाची पदे आहेत। सदर प्रशासकीय सेवेप्रमाणे नियम अटी याबाबत दावा राहणार नाही आहे। संपूर्ण सेवा तुम्हाला इथे जे
स्वरूप आहे हे पूर्ण आणि पूर्ण कंत्राटी स्वरूपाचं आहे. कुठल्याही प्रकारचे तुम्हाला इथे नियम लागू राहणार नाहीत. जे रेग्युलर किंवा जे परमनंट आहेत त्यांचे नियम तुम्हाला इथे लागू राहणार नाहीत. तुम्ही ओन्ली निव्वळ कंत्राटी पद्धतीची तुमची इथे भरती असणार आहे. त्यानंतर तुमची जी भरती आहे ऑटोमॅटिक 1 वर्षानंतर संपुष्टातसुद्धा येऊ शकते आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारचे शासन सेवा नियम लागू राहणार नाहीत असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. जे आरक्षित आहेत आणि ज्यांचं एज्युकेशन कंप्लीट आहे त्या उमेदवारांना इथे त्यांचा विचार केला जाणार आहे असं सुद्धा इथे तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्हाला इथे कुठले डॉक्युमेंट्स घेऊन यायचं आहे ते सुद्धा माहिती दिलेली आहे. तर बघा, तुम्हाला उमेदवारांचे शैक्षणिक अर्हता कागदपत्रे इथे लागणार आहेत. सर्व पदाचे गुणपत्रिका तुम्हाला इथे प्रथम वर्ष ते अंतिम वर्षापर्यंत लागणार आहेत. पदवी प्रमाणपत्र, संबंधित पदाकरिता शैक्षणिक अर्हते नोंदणी प्रमाणपत्र तसेच नूतनीकरण प्रमाणपत्रसुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे. वैधता प्रमाणपत्र, आदिवासी राष्ट्रीय प्रमाणपत्र, वयाचा पुरावा म्हणून 10वी-12वीचे प्रमाणपत्र, शाळा सोडण्याचा दाखला, जन्म दाखला ही संपूर्ण झेरॉक्स तुम्हाला इथे जोडायचे आहेत. नावात बदल असला तर ते सुद्धा तुम्हाला ॲफिडेविट करून तिथं घेऊन जाणं गरजेचं आहे. त्यानंतर अर्जदाराने यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत काम केले असल्यास परंतु त्यांच्याकडे प्रमाणपत्र किंवा कारवाई असलेले काही असेल, तुमच्यावर काही गुन्हा दाखल असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकणार नाही आहे. त्यानंतर शारीरिकदृष्ट्या सक्षम असणं सुद्धा गरजेचं आहे आणि तुमच्याकडे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेटसुद्धा इथे लागणार आहे. अशा पद्धतीची तुम्हाला इथे संपूर्ण जॉबबद्दलची माहिती दिलेली आहे, ते तुम्ही पाहू शकता. काही नियम अटी दिलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला इथे अर्जाचा नमुनासुद्धा दिलेला आहे, तो कशा पद्धतीने भरायचा, इथे फोटो लावायची. त्यानंतर कुठल्या पदासाठी अप्लाय करता आणि त्या पदाचे नाव, उमेदवारांचे नाव, वडिलांचे नाव, जन्मतारीख टाकायची तुम्हाला. त्यानंतर अक्षरी तुमचे किती दिवस म्हणजे ज्या दिवशी तुम्ही अर्ज करताय त्या दिवसापर्यंत तुमचे वय काय आहे ते तुम्ही टाकणं गरजेचं आहे. राहण्याचा पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आय डी, रहिवासी प्रमाणपत्र आहे का, जातीचे प्रमाणपत्र आहे का ते सुद्धा तुम्हाला इथे सांगायचं आहे. त्यानंतर अर्जदार जातीचं प्रवर्ग तुम्हाला इथे टाकणं गरजेचं आहे. धनांकश क्रमांक, अर्जावर विविध आहे किंवा नाही, शैक्षणिक पात्रतासुद्धा तुम्हाला इथे लागणार आहे, ते सुद्धा इथे टाकायचं आहे. त्यानंतर अनुभवसुद्धा तुम्हाला इथे लावणे गरजेचं आहे. त्यानंतर तुम्हाला इथे बघा काही डॉक्युमेंट्स जोडायचे, कुठले डॉक्युमेंट्स लावणे गरजेचं आहे ते सुद्धा मी ते आत्ता सांगितलेले आहे. त्याप्रमाणे तुम्ही इथे व्यवस्थित डॉक्युमेंट्स लिहून आणि लावून तुम्हाला द्यायचं आहे. त्यानंतर तुमचे जर ही डिक्लेरेशन वाचलं असेल तर तुम्ही इथे ठिकाण आणि दिनांक आणि स्वाक्षरी करून फॉर्म सबमिट करू शकता. त्यानंतर तुम्हाला लहान कुटुंब प्रतिज्ञापत्रसुद्धा इथे भरणे गरजेचं आहे. हा फॉर्म तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. यासोबत डॉक्युमेंट्स कुठले जोडायची ती सुद्धा माहिती मी इथे सांगितलेली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.